भाद्रपद कृष्ण 14 शके 1946. नमस्कार. मी महिषासुरमर्दिनी देवीच्या आराधनेचा नवरात्र उत्सव सुरू होत आहे. महिला वर्गाचे विशेष करून आकर्षण असलेल्या या सणाच्या पावित्र्यावर व्यावसायिकतेच्या नवनव्या अफलातून व काही फालतू पण आवश्यक असल्याच्या भासवलेल्या कल्पना बिंबवून या सणाचे मूळ पावित्र्य बाजूला सारून त्याला वेगळी मनोरंजनाचे स्वरूप देण्यात व्यावसायिक प्रतिष्ठानाबरोबरच प्रसारमाध्यमे व सामाजिक माध्यमे ही हिरिरीने पुढाकार घेताना दिसतात व आपण तसे वर्तन केले नाही तर मागासलेले समजले जाऊ या अनाठाई भीतीपोटी दावणीला बांधल्यासारखा आपला समाज तशी समज करून घेऊन रंग व नृत्याचा कार्यभाग उरकण्यात मग्न असतात आणि आपली उपासना फलद्रूप होण्याची प्रतीक्षा करतात. पण फक्त भाव तेथे देव, भाव म्हणजे भावना, किंमत नव्हे, हाच खरा भक्तीचा मार्ग आहे व त्यानेच देव देवी देवता प्रसन्न होतात हे तथाकथी भोळ्या भाबड्या भाविकांना समजावे यासाठी आजच्या लेखाचा प्रपंच. साड्यांचे रंग, भीती की भक्ती. लेखक डॉक्टर धुंडीराज पाठक. आम्ही हिंदू धर्मीयांनी आमचा देव हा भक्तीचा विषय बनवण्यापेक्षा भीतीचा विषय बनवलेला आहे. त्यातच आमच्या श्रद्धांना हात घालून मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या धार्मिक बाबतीत नको त्या गोष्टी पसरवतात. आमचीच लुटालूट करत आहेत. त्याची कोणतीही शहानिशा न करता आम्ही स्वतः त्यांना सरळ बळी पडत आहोत. धर्मशास्त्रात तर ज्याला जे वाटेल ते तो सांगत सुटतो. त्यामुळे भक्ती सोडून सर्व काही चालते. अनेक दिवस वेळ, पैसा, श्रम वाया घालूनही जर एखाद्या दिवशी तसे जमले नाही तर आता काय होईल हा भुंगा डोक्यात चालूच. आजच्या दिवशी अमुक रंगाचे फूल आणि अमक्या प्रकारचे नैवेद्य गणपतीला दाखवल्यास तो संतुष्ट होतो, असा एक संदेश गणपतीच्या दिवसात रोज फिरत होता. लगेच हे खरे आहे का असे रोज कोणाकोणाचा फोन येणारच. हा संदेश म्हणजे प्रत्येक गणेश भक्ताने रोज त्या वेगवेगळ्या फुलासाठी बाजार किंवा खरे तर दुसऱ्यांच्या बागा धुंडाळत बसायचे. त्या दिवशी त्या रंगाच्या फुलाला प्रचंड भाव, तरीही खरेदी करायचे. नाहीतर गणपती प्रसन्न होणार नाही ना. किंवा त्या गृहिणीने तो वेगळा विशेष प्रकारचा नैवेद्य करण्यासाठी करायचा तो आटापिटा मुळात न सांगितलेला, याला धार्मिक ग्रंथाचा आधार आहे का असे विचारल्यास नाही हेच उत्तर. पितृपक्षाच्या मध्यात एक फोन आलेला. पितृपक्षात लोखंडी तवा किंवा कढई वापरली तर म्हणे पितरांना दुःख होते व ते आपल्यालाही दुःख देतात असे गुगलवर आहे. मी तर 8 दिवस वापरला. खूप टेन्शन आले. काय करावे म्हणजे पुन्हा त्या माऊलीने बाजारात जायचे आणि वेगळे तवे खरेदी करायचे. आणि हो, 8 दिवस पितरांना दुःख दिल्याबद्दल एखादा परिहार म्हणून अजून एखादी वस्तू विकत आणून दान. मनात आले की तिला सांगावे, आमचे वाडवडील कायमचे लोखंडी तव्यावरचेच अन्न खायचे, त्यांना तेच आवडायचे, त्यांची चव तीच राहावी म्हणून मी मुद्दाम लोखंडीचा तवा व कढई या दिवसात वापरतो. त्यावेळी कुठे जर्मनचे किंवा नॉनस्टिक निर्लेप तवे होते. कशाला हव्यात असले नको ते प्रश्न नसलेल्या गोष्टी. आताही नवरात्रीतील प्रत्येक दिवस व ठराविक रंगाची साडी हा प्रकार धुमाकूळ घालतो आहे. वास्तविक एका वृत्तपत्रातील एका सुपीक डोक्यातून मार्केटिंगच्या नावाखाली आलेली ही कल्पना 50-100 साडी विक्रेते गाठले, त्यांच्या जाहिराती घेतल्या आणि नवरात्रीचा एक प्रत्येक दिवस आणि एक अमोघ रंगाची साडी असा एक लेख लिहून टाकला. त्याचे गरीब घरातून होणारे दुष्परिणाम या सुपीक डोक्याला ठाऊक असतील की नाही कोणास ठाऊक. ज्यांना शक्य आहे त्यांनी विविध रंगाच्या साड्या नेसणे यात काही गैर नाही. पण नवरात्रीच्या अमक्या दिवशी याच रंगाची साडी हा प्रकार मुळात कोणत्याही धर्मग्रंथात नाही. याबाबत मी धर्मशास्त्राच्या अनेक अभ्यासकांना विचारले. प्रत्येकाचे एकमुखी उत्तर की हे अत्यंत चुकीचे आहे. असे नको त्या गोष्टी डोक्यात घेऊन त्याला भक्तीचे स्वरूप देणे याला काय म्हणावे. मुख्य म्हणजे अशा भक्तीचा पूर आलेला महिला वर्ग जेव्हा एखाद्या देवीच्या दर्शनाला जातात तेव्हा तेथील पुजाऱ्याला किंवा गुरुजींना थेट विचारतात की आजच्या दिवशी देवीच्या साडीचा रंग अमुक असताना ही वेगळ्या अशा रंगाची साडी तुम्ही का घातली. गुरुजी तरी काय बोलणार यावर.
पण महिना 8-10 हजार रुपये कमवणाऱ्या घरातून भीतीचे वातावरण सुरू होते त्याचे काय? आज देवीच्या साडीचा रंग अमुक आहे, पण माझ्याकडे तशी साडी नाही, मी विकतही घेऊ शकत नाही, देवीचा माझ्यावर कोप होईल काय? असे फोन अलीकडे दर नवरात्रात येत आहेत. आमच्यासारख्यांची ही पुरे वाट लागते. त्या महिलेच्या डोक्यातून ही गोष्ट काढता काढता देवीची पूजा करताना धूतवस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेले वस्त्र घालावे हे सर्वोत्तम असते. त्याचा रंगाशी काहीही संबंध नाही. या व्यापारी लोकांच्या वस्तू विकल्या जाव्यात म्हणून हे सुपीक डोकेवाले कोणत्या थराला जातील हे सांगता येणार नाही. हे असेच चालू राहिले तर आज नुसत्या साडीवर आहे, उद्या अशा रंगाचे रेनकोट्स किंवा नवरात्रात थंडी असेल तर या रंगाचे स्वेटर्स, पुढे जाऊन त्या रंगाचे हेल्मेट, असे कितीही प्रकार येऊ शकतील. जे मुळातच नाही त्यासाठी त्या श्रद्धा बनवून त्याच्या आहारी किती जायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. याच नवरात्रात आजकाल गरबा खेळाचे प्रस्त भयानक वाढले आहे. प्रचंड मोठा इव्हेंट करून सर्वसामान्यांच्या भावनेशी हात घालत नुसती लुटालुटच नव्हे तर तरुण तरुणींच्या बाबतीत नको ते अनेक प्रकार होणे ही एक मोठ्या सामाजिक चिंतेची बाब पुढे आली आहे. मोठमोठ्या राक्षसांविरुद्ध मोठा पराक्रम करत त्यांना युद्धात ठार केल्यावर आलेला सिनवटा घालवण्यासाठी देवीने नृत्य केले हा मुळातला वास्तविक उल्लेख. आम्ही मात्र कोणताही पराक्रम न करता केवळ नृत्य करतो, त्यातही महागडे ड्रेस, तसलेच आभूषण, मेकअप, नृत्यासाठी जोडीदार आणि त्या मैदानाचे महागडे तिकीट, हे सगळे आलेच. इतका खर्च ज्याला परवडत नाही त्याला वाटते आपण देवीच्या भक्तीमध्ये पूजेमध्ये कुठेतरी कमी पडत आहोत. नवरात्र म्हणजे केवळ गरबा, रात्रभर नाचणे आणि असेच काही काही असते हेच नवयुवक युवतींच्या मनावर बिंबवले जाते. यातूनच पुढे काही वेळा लव जिहाद सारखी प्रकरणे घडतात. त्या बाईला नवी साडी घालता येत नाही म्हणून ती पुढे पुढे उपासनाच सोडते, म्हणून त्यांचे धर्मांतरण करणे इतरांना सोपे जाते. तर इथे या युवा वर्गाला नाच गाणे आणि अय्याशीच्या नावाखाली दुसऱ्या धर्मात खेचणेही सोपे जाते. खरा धोका आहे तो हा, आपल्या धर्मावरील श्रद्धा बुडवणारे असे संदेश ब्रिगेडी किंवा अन्य कोणाकडून मुद्दाम पसरवले जातात. त्यावेळीच त्यांना रोखणे व योग्य मार्गदर्शन करणे ही अभ्यासकांची जबाबदारी आहे. तर अशा जाणकारांनीच सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खरे तर उपासनेसाठी कशाचीही गरज लागत नाही. मनापासून प्रेमाने भक्तीने अंतःकरणपूर्वक केलेला नमस्कारही देवीला भावतो. प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार देवीची पूजा अवश्य करावी, पण ती अमुक एक रंग किंवा नृत्य असल्या गोष्टी डोक्यात न घेता, भीती न बाळगता, भक्तीने मूळ सांगितले तसेच करणे हीच खरी उपासना आणि हेच खरे धर्मपालन. निदान धर्मशास्त्राबाबत तरी गुगल बाबा, तथाकथित फेसबुक तज्ज्ञ किंवा व्हॉट्सॲप अतिविद्वानांचे म्हणणे शहानिशा करूनच अंमलात आणणे योग्य. अन्यथा असे संदेश आले तर त्यावर विश्वास ठेवू नका व अजिबात फॉरवर्ड करू नका. ही हात जोडून विनंती. डॉक्टर धोंडीराज पाठक.